हॅलो एव्हरीवन. आपण ज्युडिशियल प्रोसेसचा सिलेबस कंप्लीट करतो आहोत. आतापर्यंत आपण ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर, त्याचबरोबर ज्युडिशियल प्रोसेस आणि क्रिएटिव्हिटी इन लॉ हे दोन टॉपिक कव्हर केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण कॉमन लॉ मॉडेल अँड रोल ऑफ प्रेसिडेंट समजून घेणार आहोत. आता प्रेसिडेंट म्हणजे काय असतं? आधीच्या कोर्टाने दिलेला डिसिजन जो पुढच्या केसमध्ये गाईड म्हणून वापरला जातो त्याला प्रेसिडेंट असं म्हणतात. आधी एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये काहीतरी डिसिजन दिला गेला असेल तर तोच पुढच्या केसमध्ये रेफरन्स म्हणून गाईड म्हणून वापरायचा, याला म्हणतात प्रेसिडेंट, सिंपल वर्ड मध्ये. ओके, म्हणजे काय तर कोर्टने पूर्वी दिलेल्या जजमेंटला रेफरन्स म्हणून वापरायचं. जर अशा प्रकारे प्रेसिडेंट फॉलो करत असेल कोर्ट सातत्याने, म्हणजे आधीच्या केसमध्ये डिसाईड झालेले मॅटर पुढच्या केसमध्ये वापरणं असं सातत्याने होत असेल, ही प्रोसेस सतत घडत असेल, तर मग लॉ कुठून तयार होतो? लॉचा सोर्स काय असतो? तर प्रेसिडेंट हा सोर्स असतो. राईट, आधीच्या जजमेंट्स मधून लॉ तयार होत असतो. कोर्ट डिसिजन मधून लॉ समोर येत असतो. आता ज्या सिस्टीम मध्ये लॉ अशा पद्धतीने प्रेसिडेंट वरती बेस्ड असतो किंवा प्रेसिडेंटच्या माध्यमातून तयार होतो ना, त्या सिस्टीमला म्हणतात कॉमन लॉ मध्ये. ओके, जिथे अशा पद्धतीने कायदा हा प्रेसिडेंटच्या माध्यमातून तयार होत असतो, म्हणजे आधीच्या कोर्टानं दिलेले डिसिजन्स नवीन केसेसमध्ये वापरून कायदा तयार होत असतो, तर त्या सिस्टीमला, त्या लॉ मॉडेलला कॉमन लॉ मॉडेल असं म्हणतात. कुठे ओरिजिनेट झालं हे कॉमन लॉ मॉडेल? तर इंग्लंडमध्ये कॉमन लॉ मॉडेल ओरिजिनेट झालं. द इंडियन लीगल सिस्टीम इज बेस्ड ऑन कॉमन लॉ मॉडेल, आणि इंडियन लीगल सिस्टीम आहे ती सुद्धा या कॉमन लॉ मॉडेल मध्ये किंवा कॉमन लॉ मॉडेल वरती बेस्ड असलेली आपल्याला दिसून येते. अशी सिस्टीम की ज्यामध्ये प्रेसिडेंटचा आधार घेऊन कायदा डेव्हलप होतो किंवा कायदा इव्हॉल्व्ह होतो. ओके, आता इंग्लंडमध्ये ओरिजिनेट झालेली आहे, आणि इंडियाच्या लीगल सिस्टीमवर ब्रिटिशांच्या लीगल सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्या मागे काही हिस्टॉरिकल कारणं आहेत, जसं की इंडिया ही ब्रिटिशांची कॉलनी होती बराच काळ. ओके, त्यामुळे त्यांच्या लीगल सिस्टीमचा परिणाम इंडियन लीगल सिस्टीम वरती दिसून येतो, आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या सिमिलर असलेल्या आपल्याला दिसून येतात. अंडर दिस सिस्टीम ज्युडिशियल डिसिजन्स आर अ प्रायमरी सोर्स ऑफ लॉ. या सिस्टीमनुसार ज्युडिशियल डिसिजन्स हा प्रायमरी सोर्स ऑफ लॉ असतो. आपल्याला माहितीये की वेगवेगळे सोर्सेस ऑफ लॉ असतात. ओके, लॉची एकच डेफिनेशन कुठलाच ज्युरिस्ट आपल्याला देऊ शकलेलं नाही, की एकच एक डेफिनेशन की याला लॉ म्हणायचं. तसंच सोर्सेसच्या बाबतीत सुद्धा ज्युरिस्टमध्ये कुठल्याही प्रकारचं एकमत नाहीये. आपण सॅल्मननं दिलेलं सोर्सेस ऑफ लॉची डेफिनेशन किंवा क्लासिफिकेशन बघतो, ज्याच्यामध्ये फॉर्मल आणि मटेरियल सोर्सेस सॅल्मन सांगतो, आणि त्यामध्ये मटेरियल सोर्सेस मध्ये लीगल सोर्सेस सुद्धा येतात, आणि त्या लीगल सोर्सेस मध्ये प्रेसिडेंट सुद्धा इन्क्लुडेड आहे. पण जेव्हा आपण कॉमन लॉ मॉडेलचा स्पेसिफिकली विचार करतो किंवा कॉमन लॉ मॉडेल जेव्हा आपण स्पेसिफिकली बघतो, तेव्हा ज्युडिशियल डिसिजन्स किंवा प्रेसिडेंट्स किंवा स्टेअर डिसायसिस हे काय असतं, तर हे प्रायमरी सोर्स ऑफ लॉ असतो, म्हणजे एकदम मूलभूत प्राथमिक, ज्याला स्त्रोत म्हणता येईल कायद्याचा, किंवा जिथून कायदा तयार झाला, जिथून कायदा ओरिजिनेट झाला, तो सोर्स काय असतो, तर या मॉडेलमध्ये ज्युडिशियल डिसिजन तो सोर्स असतो. ओके, आणि यामध्ये कोर्ट प्लेज अन ऍक्टिव्ह रोल इन शेपिंग अँड डेव्हलपिंग लीगल प्रिन्सिपल्स. यामध्ये कोर्टाची भूमिका ही अत्यंत ऍक्टिव्ह असलेली आपल्याला दिसून येते. बरोबर आहे ना, की ज्युडिशियल डिसिजन्स मधून कायदा इव्हॉल्व्ह होतोय. ज्युडिशियल डिसिजन्स हा कायद्याचा मूळ सोर्स आहे, मुख्य सोर्स आहे, प्रायमरी सोर्स आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. तर यातला प्रायमरी सोर्स जर ज्युडिशियल डिसिजन्स असेल तर कोर्टचा रोल हा ऍक्टिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो. अनलाईक सिव्हिल लॉ सिस्टीम, बघा लीगल सिस्टीम मध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम्स असतात. पहिली आपण पाहिली ती म्हणजे कॉमन लॉ सिस्टीम, जी प्रेसिडेंट वरती बेस्ड असते, आणि दुसरी म्हणजे सिव्हिल लॉ सिस्टीम, जिथे कोडिफाईड स्टॅट्यूट्स असतात. म्हणजे कोडिफाईड, अगदी लिखित स्वरूपामध्ये किंवा व्यवस्थित कोड केलेलं, ठरवलेलं असे स्टॅट्यूट्स, की याला कायदा म्हणायचं. मग ते जजेसचं डिस्क्रिशन, जजेसचे डिसिजन, याचा सिव्हिल लॉ सिस्टीम मध्ये काही रोल नसतो. द कॉमन लॉ सिस्टीम गिव्स ग्रेट इम्पॉर्टन्स टू केस लॉज, आणि कॉमन लॉ सिस्टीम जी आहे
ती खूप जास्त महत्व देते केस लॉजना, पास्ट ज्युडिशियल डिसिजन्सला. कारण हे जे पास्ट ज्युडिशियल डिसिजन्स आहेत ते फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या काही केसेस आहेत त्यांना त्यासाठी गाईड म्हणून काम करतात. हे काय इन्शुअर करतं? दिस इन्शुअर्स दॅट लॉ इव्हॉल्व्स ग्रॅज्युअली थ्रू ज्युडिशियल इंटरप्रिटेशन. लॉ ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ह होणार आहे, ग्रॅज्युअली बिल्ड केला जाणार आहे लॉ ज्युडिशियल इंटरप्रिटेशन वरती. म्हणजे एखादा डिस्प्यूट झाला, एखादी केस आली, तर ती केस डिसाईड केली पर्टिक्युलर कोर्टाने. आता पुन्हा तशाच पद्धतीचे सिमिलर फॅक्ट्स असलेली, सारखीच किंवा सिमिलर लिगल इश्यू इन्व्हॉल्ड असलेली केस आली, तर या आधीच्या डिसिजन मध्ये जे काही कोर्टानं सांगितलेलं आहे, जे काही डिसाईड केलेलं आहे, तेच पुढे सुद्धा लागू केलं जाईल. आता हे जे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे कॉमन लॉ सिस्टीमचं, ते काय आहे? तर स्टेअर डिसायसिस आहे. म्हणजेच प्रिसिडेंट की स्टेअर डिसायसिस. हे पूर्णपणे हे मॅक्झिम काय आहे? स्टेअर डिसायसिस एट नॉन क्वाइटा मुव्हेरे. म्हणजे काय? टू स्टँड बाय डिसिजन्स अँड डू नॉट डिस्टर्ब द अनडिस्टर्ब. म्हणजे जे अनडिस्टर्ब आहे, जे हललेलं नाहीये किंवा जिथे डिस्टर्बन्स बिलकुल नाहीये, त्याला डिस्टर्ब करायला जाऊ नका आणि डिसिजन्सच्या बाजूने उभे राहा. स्टेअर डिसायसिस म्हणजे काय? तर टू स्टँड बाय डिसायडेड केसेसच्या बाजूने उभं राहा. ह्या फंडामेंटल प्रिन्सिपल वरती अख्खी कॉमन लॉ सिस्टीम किंवा कॉमन लॉ मॉडेल बेस्ड असलेलं आपल्याला दिसून येतं. This principle requires court to follow earlier decisions, that is, precedent, when facts and legal issues are similar. दोन केसेस आहेत. पहिली केस होती XYZ की ज्याच्यामध्ये फॅक्ट्स, काही पर्टिक्युलर फॅक्ट्स होते, काही लिगल इश्यूज इन्व्हॉल्ड होते. दुसरी केस आली ABC, जी की नवीन केस होती आणि XYZ चा डिसिजन ऑलरेडी झालेला आहे. पण ABC केस जर आपण पाहिली तर त्यातले फॅक्ट्स आणि लिगल इश्यूज एकदम सारखे आहेत. तर मग XYZ केसमध्ये जे डिसाईड झालेलं आहे तेच लागू केलं जाईल. स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल वापरून टू स्टँड बाय डिसाइडेड केस. काय डिसाइडेड केस आहे? XYZ. टू स्टँड बाय डिसाइडेड केस. आणि कुठल्या डिसिजन, कुठल्या केसमध्ये ते अप्लाय होईल? ABC, जिथे फॅक्ट्स आणि लिगल इश्यूज कसे आहेत? सारखे आहेत. The purpose of stare decisis is to ensure certainty, consistency, युनिफॉर्मिटी अँड प्रेडिक्टॅबिलिटी. सर्टन्टी राहिली पाहिजे, कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. म्हणजे आधी कोर्ट XYZ मध्ये काहीतरी वेगळं बोलत होतं, सिमिलर फॅक्ट्स असताना पण ABC मध्ये वेगळं म्हणतंय. पुन्हा पुढे कुठली तरी अजून एक केस आली, त्या केसमध्ये कोर्ट वेगळंच काहीतरी म्हणतंय. सो इथे कन्सिस्टन्सी जर दिसून आली नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, जसं की पब्लिकचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो किंवा अजून बऱ्याच गोष्टी घडू शकतात. युनिफॉर्मिटी सुद्धा गरजेची असते. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय असं करून चालत नाही. युनिफॉर्मिटी दिसली पाहिजे कायद्यामध्ये आणि प्रेडिक्टेबिलिटी पण असली पाहिजे लिगल सिस्टीम मध्ये. ओके, आपण पर्टिक्युलर एखादी जर आपल्या समोर केस आली, तर ती केस आल्यानंतर किंवा आपल्याकडे एखादा इश्यू आला, तर ऍडव्होकेट म्हणून सर्वात आधी डिसाईड झालेल्या काही केसेस आहेत का हे आपल्या बाजूने पाहिलं जातं, राईट? किंवा जजेस सुद्धा केस डिसाईड करत असताना कुठले प्रेसिडेंट आहेत का किंवा या आधी अशा पद्धतीची केस आली होती का हे तपासलं जातं आणि मग पुढे नवीन केसमध्ये, फ्रेश केसमध्ये ते प्रिन्सिपल वापरलं जातं जे आधीच्या केसमध्ये वापरलं गेलेलं आहे. सो यातनं काय क्रिएट होतं, ह्या सिस्टीम मधून काय क्रिएट होते? तर प्रेडिक्टॅबिलिटी तयार होते. आपल्याला कळतं की हा, ह्या केसमध्ये अशा अशा पद्धतीचा निर्णय येईल कारण या आधी कोर्टानं असं म्हटलेलं आहे. बघा, जजेस बदलतील, तिथले माणसं बदलतील, केसमध्ये येणाऱ्या पार्टीज बदलतील, पण एक सिस्टीम म्हणून एक सर्टन्टी दिसेल, कन्सिस्टन्सी दिसेल, युनिफॉर्मिटी दिसेल, प्रेडिक्टॅबिलिटी दिसेल. हे कधी घडेल? जेव्हा स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल फॉलो होईल. आणि हे कुठे घडतं? तर कॉमन लॉ सिस्टीम मध्ये हे घडत असलेलं आपल्याला दिसून येतं. व्हॉट इट प्रमोट्स? इट ऑल्सो प्रमोट्स फेअरनेस ऍज सिमिलर केसेस आर डिसाइडेड इन सिमिलर मॅनर. सारख्या केसेस ह्या सारख्या वेने डिसाईड केल्या जातात, त्यामुळे इथे फेअरनेसचं प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि ह्या फेअरनेसमुळे काय मेंटेन होतो? पब्लिकचा कॉन्फिडन्स मेंटेन होतो ज्युडिशरीवरती. बघा, कुठल्याही सिस्टीमवरती जर लोकांचा विश्वास प्राप्त करायचा असेल, मिळवायचा असेल, तर फेअरनेस खूप जास्त महत्वाचा आहे. त्याचबरोबर सर्टन्टी, कन्सिस्टन्सी, युनिफॉर्मिटी, प्रेडिक्टॅबिलिटी महत्वाचे आहेतच.
ओके. त्यामुळे लोकांचा विश्वास सिस्टीमवरती बसावा म्हणून हे फेअरनेस आणि आधीच्या केसमध्ये वेगळंच काहीतरी म्हणताय, नवीन केसमध्ये काहीतरी वेगळंच कोर्ट म्हणताय आणि इथे खूपच डिस्क्रिशन वापरलं जातंय कोर्टाकडून. तर त्या सिच्युएशनमध्ये जिथे आपल्याला न्याय मिळेल की नाही याच्याबद्दलच संदिग्धता असेल, तर लोकांचा विश्वास राहील का या सिस्टीमवरती, ज्युडिशरीवरती, न्याय व्यवस्थेवरती जर लोकांचा विश्वास, पब्लिक कॉन्फिडन्स मिळवायचा असेल, प्राप्त करायचा असेल, तर सिमिलर केसेसमध्ये सिमिलर डिसिजन्स येणं, सिमिलर मॅनरने डिसिजन्स येणं, जिथे फॅक्ट्स आणि लिगल इश्यूज सारखे आहेत, तिथे कोर्टाचं ओपिनियन किंवा कोर्टाचं जे डिसिजन आहे ते सारखं असणं अत्यंत गरजेचं असतं पब्लिकच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी. ओके. प्रेसिडेंटचे 2 टाइप्स असतात. फर्स्ट वन इज बाइंडिंग प्रेसिडेंट आणि दुसरं पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट. बाइंडिंग प्रेसिडेंट म्हणजे जे बाइंडिंग नेचरचं आहे, जे फॉलो करणं मस्ट आहे कोर्टांना. आता बघा, ज्युडिशरीमध्ये सुद्धा आपल्याला हेरार्की दिसून येते. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट. आता सुप्रीम कोर्टाने दिलेले जे काही निर्णय असतील ते हाय कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्टला काय असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहेत. म्हणजे ते फॉलो करणं बाइंडिंग आहे, बाइंडिंग प्रेसिडेंट आहे. सुप्रीम कोर्टानं जे काही म्हटलंय ते बाइंडिंग प्रेसिडेंट आहे हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्सवरती. सिमिलरली जेव्हा हायकोर्ट, पर्टिक्युलर स्टेटचं हायकोर्ट एखादा डिसिजन देतं, तेव्हा त्या हायकोर्टचा डिसिजन हा सबऑर्डिनेट कोर्ट्सवरती काय असणार आहे, बाइंडिंग प्रेसिडेंट असणार आहे. त्यानंतर जे काही सबऑर्डिनेट कोर्ट्स असतील तर त्यांचे जे काही डिसिजन्स आहेत तर त्याला आपल्याला कुठे बाइंडिंग प्रेसिडेंट दिसत नाही, की ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावरती बाइंडिंग नसतात, राईट. पण तिथे पर्सिव्हेसिव्ह व्हॅल्यू मात्र आपल्याला दिसते. आपण ते पाहूयात. बघा, डिसिजन्स ऑफ जे सुप्रीम कोर्ट आहे ते बाइंडिंग आहे अंडर आर्टिकल 141 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सिमिलरली हायकोर्ट डिसिजन्स आर बाइंडिंग ऑन सबऑर्डिनेट कोर्ट विदिन देअर ज्युरिस्डिक्शन. ओके. आता पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट काय असतं, इट रेफर्स टू द डिसिजन दॅट आर नॉट बाइंडिंग. बघा, जे बाइंडिंग नाहीयेत, जसं मी सांगितलं की सबऑर्डिनेट कोर्टने जर डिसिजन दिला तर तो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टवरती बाइंडिंग प्रेसिडेंट सेट करत नाही. कोर्ट एकदम एक्सलंट जजमेंट दिलेलं आहे सबऑर्डिनेट कोर्टने आणि ते स्वीकारावंसं हायकोर्टाला वाटतंय की हो, ह्या पर्टिक्युलर कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे सबऑर्डिनेट आहे पण ते प्रेसिडेंट खूप चांगलं आहे, तर ते पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट म्हणून वापरलं जाऊ शकतं बाय द कोर्ट फॉर गायडन्स. दिस इन्क्लूड जजमेंट ऑफ हायकोर्ट, हायकोर्टाचे अदर हायकोर्टचे जे काही जजमेंट्स असतात, म्हणजे सिमिलर लेवलला काही हायकोर्ट सगळे सिमिलर लेवलला असतात, कोणी मोठं छोटं नाहीये, राईट. मग जर दुसऱ्या स्टेटच्या हायकोर्टाने दिलेला डिसिजन असेल आणि तो एका पर्टिक्युलर हायकोर्टला वापरायचा असेल तर त्यासाठी पर्सिव्हेसिव्ह व्हॅल्यू आहे प्रेसिडेंटची, बाइंडिंग नाहीये तो. ओके. सेम लेवलला असल्यामुळे बाइंडिंग डिसिजन किंवा बाइंडिंग प्रेसिडेंट नसतं. त्यानंतर फॉरेन कोर्टचे जजमेंट्स असतात. फॉरेन कोर्टचे जजमेंट्सचं पण बाइंडिंग प्रेसिडेंट नाहीये, पण बघा अनेक केसेस ह्या फॉरेनमध्ये आधी घडलेल्या असतात. अबॉर्शन राईट्सच्या रिलेटेड जर कुठल्या केसेस असतील किंवा लायबिलिटीच्या संदर्भातल्या टॉर्ट लॉ मधल्या केसेस असतील, ह्या फॉरेन केसेसचा सुद्धा आपण आधार घेतो ना. आयलँड्स वर्सेस फीचर पासून आपल्या गोष्टी सुरू होतात. तर हे जे प्रेसिडेंट आपण वापरतो पर्टिक्युलर केसमध्ये लायबिलिटी डिस्कस करत असताना किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे प्रिन्सिपल्स डिस्कस करत असताना, तेव्हा या प्रिन्सिपल्सची किंवा या कोर्टच्या डिसिजन्सची काय व्हॅल्यू असते प्रेसिडेंटची, पर्सिव्हेसिव्ह व्हॅल्यू असते, राईट. त्यानंतर लोअर कोर्टचे डिसिजन जसं मी सांगितलं, while not compulsory, such precedents are often relied upon when there is no direct binding authority on a point. कंपल्सरी नाहीये पण डायरेक्ट ऑथॉरिटीच नाहीये, म्हणजे या आधी कधीच सुप्रीम कोर्टानं कोणताही या पद्धतीचा डिसिजन दिलेला नाहीये, त्यामुळे बाइंडिंग प्रेसिडेंट अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे मग फॉरेन कोर्ट्सकडे जाणं, दुसऱ्या हायकोर्ट्सकडे जाणं, लोअर कोर्ट्सकडे जाणं, या गोष्टी घडतात. त्यामुळे हे पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट आहे, are often relied upon where there is no direct binding authority on a point. जेव्हा बाइंडिंग डायरेक्ट ऑथॉरिटी नसते तेव्हा पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट वापरलं जातं. आय होप हे दोन्ही पॉईंट क्लिअर असतील की क्लासिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट, बाइंडिंग प्रेसिडेंट आणि पर्सिव्हेसिव्ह प्रेसिडेंट. आता हेरार्की ऑफ कोर्ट यामध्ये खूप जास्त क्रुशियल रोल प्ले करते. जसं मी सांगितलं की टॉपला सुप्रीम कोर्ट आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे जे डिसिजन्स आहेत ते बाइंडिंग प्रेसिडेंट असतात
आणि स्ट्रॉंगेस्ट अँड बाइंडिंग असतात हे सगळे डिसिजन बाकीच्या कोर्ट्स वरती. त्याच्या खाली बरोबर हायकोर्ट येतं, हुज डिसिजन बाइंड सबऑर्डिनेट कोर्ट, त्या खालचे जे काही कोर्ट्स आहेत विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये किंवा ज्युरिस्डिक्शन मध्ये जे काही सबऑर्डिनेट कोर्ट येतात त्या कोर्टवरती हायकोर्टचे डिसिजन बाइंड असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इथे बाइंडिंग प्रेसिडेंट सेट करतात आणि लोअर कोर्टचे डिसिजन सच एज डिस्ट्रिक्ट कोर्ट मस्ट फॉलो बोथ सुप्रीम कोर्ट अँड रिलेव्हंट हायकोर्ट डिसिजन. आणि सबऑर्डिनेट कोर्ट्सला मात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीचे डिसिजन फॉलो करावे लागतात. सो हे यालाच काय म्हणतात, प्रेसिडेंट असं म्हणतात. फॉलो करणं, दुसरे डिसिजन्स वापरणं, दुसऱ्या डिसिजन्सचा आधार घेणं. दिस हेरार्कियल स्ट्रक्चर एन्श्युअर्स अन ऑर्डरली अँड डिसिप्लिन डेव्हलपमेंट ऑफ लॉ. हे जे हेरार्कियल स्ट्रक्चर आहे, सर्वात वरती सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हाय कोर्ट, मग सबऑर्डिनेट कोर्ट, हे हेरार्कियल स्ट्रक्चर काय एन्श्युअर करतं, अँड ऑर्डरली अँड डिसिप्लिन डेव्हलपमेंट ऑफ लॉ. एक ऑर्डर्ड आणि डिसिप्लिन डेव्हलपमेंट ऑफ लॉ एन्श्युअर करत असलेलं आपल्याला दिसतं. बघा हे प्रेसिडेंट आहेत, त्यातनं जी काही डेव्हलपमेंट होतीये ही कॉमन लॉ सिस्टीम आहे किंवा हे कॉमन लॉ मॉडेल आहे. लक्षात येते. आता जजेस यूज प्रेसिडेंट इन डिफरंट वेज डिपेंडिंग ऑन द फॅक्ट ऑफ केस. जजेस प्रेसिडेंट वेगवेगळ्या वेने प्रेसिडेंट्स वापरतात. जजेस जे काही ज्या पद्धतीच्या केसेस येतात, जशा पद्धतीचे फॅक्ट्स असतात, त्याच्यावर बेस असं डिफरंट वेजनी जजेस प्रेसिडेंट किंवा स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल वापरत असलेले आपल्याला दिसून येतात. कुठले कुठले वेज आहेत बघा. फॉलोविंग करू शकतात जजेस प्रेसिडेंटचं, म्हणजे जर एकदम सिमिलर केस आहे, प्रेझेंट केस आर सिमिलर टू प्रिव्हियस केस, एकदम सिमिलर केस आहे जिथे फॅक्ट्स सेम आहेत, लीगल इश्यूज सेम आहेत, लीगल प्रिन्सिपल सेम वापरायचं आहे, तर जजेस काय करतील, फॉलोविंगचं प्रिन्सिपल वापरतील, फॉलोविंगचा वे वापरतील आणि ते काय जे काही प्रिन्सिपल आहे किंवा जे काही प्रेसिडेंट आहे ते जसंच्या तसं नवीन केसमध्ये सुद्धा वापरतील. कोर्ट अप्लाइज सेम लीगल प्रिन्सिपल. फॉलोविंगचं काय आहे, फॉलोविंगचा मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे डिस्टिंग्विशिंग, म्हणजे जजेसना इथे क्लिअर दिसतंय की मटेरियली डिफरंट फॅक्ट्स आहेत. ओके, when judges find that the facts of the present case are materially different from the precedent, म्हणजे XYZ आणि ABC केस सिमिलर वाटत होत्या पण तिथे मटेरियल डिफरन्स आढळून आला. ओके, प्रेझेंट केस मध्ये मटेरियल डिफरन्स आढळून आला फॅक्ट्स मध्ये, त्यामुळे जे काही प्रेसिडेंट आहे ते डिफरंट ठरलं, त्यामुळे ते वापरता आलं नाही. द अर्लियर डिसिजन इज नॉट अप्लाइड, त्यामुळे अर्लियर डिसिजन इथे अप्लाय होणार नाही. नव्यानं आपल्याला पुन्हा काय करावं लागणार आहे, डिसिजन या केसमध्ये द्यावा लागणार आहे, कारण क्लिअर सिमिलॅरिटी दिसत नाही या फॅक्ट मध्ये, मटेरियल डिफरन्स दिसतोय. व्हॉट इट अलाउज फ्लेक्झिबिलिटी इन द सिस्टीम. बघा, फक्त जर आधीचं डिसिजन फॉलो करायचे म्हणजे करायचे अशी सिस्टीम असेल तर फ्लेक्झिबिलिटी राहणार नाही, चेंज बरोबर अडॉप्टेबिलिटी येणार नाही, आणि हे काय होईल, एक स्टॅटिक सोसायटीकडे आपल्याला घेऊन जाईल, आणि आपल्याला हे माहिती आहे की सोसायटी कधीच स्टॅटिक नसते. आता बघा, ओव्हर रुलिंगचा दुसरा वे आहे, तिसरा वे आहे. पहिला वे आपण बघितला फॉलोविंग, दुसरा वे बघितला डिस्टिंग्विशिंग, आणि तिसरा वे आहे ओव्हर रुलिंग. ओव्हर रुलिंग म्हणजे काय, हाय कोर्ट मे डिक्लेअर अ प्रिव्हियस डिसिजन इनकरेक्ट. यामध्ये हायकोर्ट काय करेल, जे प्रिव्हियस डिसिजन आहे, ऑलरेडी डिसाईड झालेली जी केस आहे तिला इनकरेक्ट डिक्लेअर करेल, कारण जेव्हा लीगल प्रिन्सिपल वापरलं होतं ते प्रिन्सिपल आता ओल्ड झालेलं आहे, नवीन सोसायटल स्ट्रक्चर मध्ये ते फिट होत नाहीये, त्यामुळे सेट अ न्यू लीगल प्रिन्सिपल, नवीन लीगल प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केलं जाईल. बघा, बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला ओव्हर रुलिंगचं प्रिन्सिपल किंवा ओव्हर रुलिंगचा वे वापरताना कोर्ट दिसतं, राईट, thereby replacing the old precedent. जिथे आधीचे प्रेसिडेंट जे असतात, सेट झालेला जो फॉर्मॅट असतो त्याला रिप्लेस केलं जातं. तो 3 वे समजले. पहिला वे आहे फॉलोविंग, जेव्हा एकदम सिमिलर केस आहे, सिमिलर फॅक्ट आहेत आणि सिमिलर प्रिन्सिपल आहेत, तिथे फॉलोविंग होणार. डिस्टिंग्विशिंग, जिथे फॅक्ट्स थोडेसे डिफरंट आहेत, नाही ही केस त्या केस बरोबर मॅच नाही होत आहे, तर डिस्टिंग्विशिंगचा प्रिन्सिपल वापरणार. आणि तिसरं आहे ओव्हर रुलिंग. ओव्हर रुलिंग म्हणजे आधीची जी काही घडलेली केस आहे त्यामध्ये जे काही प्रिन्सिपल वापरले होते ते आता लागू होऊ शकत नाहीत, ते ओल्ड झालेले आहेत. आता नवीन लीगल प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करण्याची, इव्हॉल्व्ह करण्याची गरज निर्माण झालेली आहे, त्यामुळे आधीची केस ओव्हर रूल होते. आता ही ज्या काही मेथड्स आहेत, इट शोज दॅट प्रेसिडेंट आर नॉट रिजिड रूल्स बट फ्लेक्झिबल टूल्स दॅट
अलाउ कोर्ट्स टू अडॉप्ट लॉ टू न्यू सिच्युएशन. आता ह्या ज्या काही प्रेसिडेंटच्या मेथड्स आहेत, वेज आहेत, त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की फक्त रिजिड रूल नाहीये. कारण जर रिजिड रूल असता ना तर फक्त फॉलोविंगचा वे असता. डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हर रुलिंग या दोन्ही कॉन्सेप्ट आपण शिकलो नसतो किंवा बघितल्या नसत्या, किंवा प्रेसिडेंटच्या मध्ये त्या इन्क्लुडेडच नसत्या, वे मध्येच इन्क्लुडेड नसत्या. त्यामुळे जर रिजिड रूल्स नाही आहेत प्रेसिडेंट, तर ते फ्लेक्झिबल टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये कोर्ट अलाउ कोर्ट टू अडॉप्ट द लॉ टू न्यू सिच्युएशन, की जे अडॉप्ट करतंय नवीन सिच्युएशन मध्ये नवीन कायदा अडॉप्ट करायला अलाउ करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता इम्पॉर्टंट प्रेसिडेंट कॅन बी क्लिअरली सीन इन लँडमार्क केसेस. बघा, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला या केसमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन एस्टॅब्लिश झालं ते अनेक केसेसमध्ये बाइंडिंग प्रेसिडेंट म्हणून आता वापरलं जात आहे. कॉन्स्टिट्युशनल केसेसमध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाचा रेफरन्स बऱ्याचदा दिला जातो ऍज अ, कारण ह्यांनी एक डॉक्ट्रीन एस्टॅब्लिश केलं. कोर्टाच्या केसने एक लिगल प्रेसिडेंट सेट केलं, दॅट इज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन. ओके. सिमिलरली मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये कोर्टानं एक्सपांड केलं इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21. त्यानंतर आर्टिकल 21चं हे जे काही इंटरप्रिटेशन होतं, एक्सपांडेड इंटरप्रिटेशन होतं, ते कंटिन्युअसली फॉलो झालं पुढे येणाऱ्या भविष्यातल्या केसेसमध्ये. राईट. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा जो काही डिस्कोर्स डिस्कस झाला त्यामध्ये फक्त प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आपण कन्सिडर नाही केलं पाहिजे, तर त्याबरोबर, कारण बघा मेनका गांधींचा पासपोर्ट जेव्हा सीज होतो तेव्हा तो एका ऑथॉरिटीने सीज केला होता. त्या ऑथॉरिटीकडे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ झाली होती का? तर हो, लॉनेच, म्हणजे लॉ होता, पासपोर्ट ऍक्ट होता, त्या ऍक्टच्या माध्यमातूनच कारवाई झाली होती. त्यामुळे लेजिस्लेचरने प्रॉपर पास केलेला तो ऍक्ट असताना सुद्धा तिथे ड्यू प्रोसेस फॉलो झालेली नव्हती, फेअरनेस नव्हता किंवा रिझनेबल नव्हती ऍक्शन. त्याचबरोबर तिथे आपल्याला नॅचरल जस्टिस दिसून आला नाही. आणि त्यामुळे आर्टिकल 21 मध्ये पर्सनल लिबर्टी आणि ह्या सगळ्याची ज्या काही चर्चा झाल्या, हा सगळा जो काही डिस्कोर्स आपल्या समोर आला मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये आणि त्या आधीच्या केसेसमध्ये, म्हणजे ए के गोपालन असेल किंवा आधी ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या केसपर्यंत कोर्टाचं जे इंटरप्रिटेशन होतं फॉर आर्टिकल 21 ते खूप जास्त लिमिटेड होतं. आता ते लिमिटेड इंटरप्रिटेशन कोर्टानं ओव्हररूल केलं मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये. कुठलं प्रिन्सिपल वापरलं? ओव्हर रुलिंगचं. आणि आर्टिकल 21चा जो काही स्कोप आहे तो स्कोप वाढवला, एक्सपांड केला. आणि आता आपण बघतोय की इंटरप्रिटेशन हॅज बीन कन्सिस्टंटली फॉलोड इन लॅटर केसेस शोईंग द कंटिन्युटी ऑफ लिगल प्रिन्सिपल्स थ्रू प्रेसिडेंट. आणि आता अनेक केसेसमध्ये हे जे एक्सपांडेड इंटरप्रिटेशन आहे सुप्रीम कोर्टाचं ते वापरलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. ऍट द सेम टाइम डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट अलाउज अ ग्रोथ अँड चेंज इन लॉ. ओके. ग्रोथ आणि चेंज इन लॉला सुद्धा सुप्रीम कोर्ट अलाउड करतं. जसं की केस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये आधी जे कोर्टाचे डिसिजन्स होते की राईट टू प्रायव्हसी हे फंडामेंटल राईट मध्ये येत नाही, पार्ट नाहीये आर्टिकल 21चा, ते स्ट्रक डाऊन करण्यात आले. आणि केस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट म्हणून मानण्यात आलं. म्हणजे आधीचे डिसिजन काय केले? ओव्हर रूल केले. कुठला वे वापरला? ओव्हर रुलिंगचा वे वापरलेला आपल्याला दिसून येतो. This demonstrates that while precedent ensures stability, they are not absolute and can be modified when required to meet changing societal needs. बघा, यातून आपल्याला काय दिसतं की प्रेसिडेंट स्टॅबिलिटी एन्श्युअर करतात अँड दे आर नॉट ऍब्सोल्यूट. स्टॅबिलिटी एन्श्युअर करतात, पण स्टॅबिलिटी बरोबर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते ऍब्सोल्यूट नाहीये. म्हणजे फॉलोविंगचे प्रिन्सिपल वापरतोय आपण, फॉलोविंगचा वे वापरतोय आपण, त्यातून स्टॅबिलिटी मेंटेन होणारच आहे. पण ओव्हर रुलिंग आणि डिस्टिंग्विशिंगचा वे सुद्धा आहे, त्यामुळे ते ऍब्सोल्यूट नाहीये. कॅन बी मॉडिफाईड वेन रिक्वायर्ड टू चेंजिंग सोसायटल नीड्स. सोसायटी स्टॅटिक नाहीये, सोसायटीचं नेचर खूप डायनामिक आहे. जशी सोसायटी 1950 मध्ये होती तशी ती आत्ता राहिलेली नाहीये. अनेक बदल झालेले आहेत, अनेक जजमेंट ओव्हर रूल झालेले आहेत कोर्टानं ओव्हर द टाइम दिलेले. त्यामुळे यातून आपल्याला एक गोष्ट समजते की प्रेसिडेंट जरी स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करत असलं तरी सुद्धा त्यामध्ये ती स्टॅबिलिटी किंवा जे काही प्रेसिडेंट आहे ते ऍब्सोल्यूट नेचरचं नाहीये, ते मॉडिफाय केलं जाऊ शकतं. ओके. हे 3 वे समजले, फॉलोविंग, डिस्टिंग्विशिंग आणि तिसरा वे होता ओव्हर रुलिंगचा.
आता अजून एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे जो कोर्ट रिलाय करतं, ओनली गुड लॉज. म्हणजे काय की चांगले कायदे. तर चांगले कायदे म्हणजे काय की जे रिव्हर्स झालेले नाहीयेत किंवा ओव्हररूल झालेले नाहीयेत. म्हणजे एखादा जे काही एखादं प्रेसिडेंट जे सेट होतं, पण ते ओव्हररूल झालं पर्टिक्युलर केसमध्ये. म्हणजे एके गोपालांचं जे काही प्रेसिडेंट होतं ते मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये काय झालंय, ओव्हररूल झालंय. त्यामुळे आता कुठल्याही केसमध्ये एके गोपालन ही केस साईट करता येणार नाहीये आपल्याला. राईट. तो रिव्हर्स आणि ओव्हररूल झालेले जे काही कायदे आहेत, प्रेसिडेंट आहेत, दॅट हॅव नॉट बीन रिव्हर्स अँड ओव्हररूल, असे जे काही प्रेसिडेंट आहेत तेच फक्त काय आहेत, गुड लॉज आहेत. लॉयर्स अँड जजेस ऑफन यूज टूल्स लाईक शेपर्डायझिंग, चेकिंग केस व्हॅलिडिटी. म्हणजे केसची व्हॅलिडिटी सतत चेक करत राहण्याचं टूल लॉयर्स आणि जजेस वापरतात आणि वापरलं पाहिजे टू एन्श्युअर केस इज स्टील ऑथॉरिटेटिव्ह. म्हणजे ही केस आत्ता लागू आहे की नाही हे सतत तपासलं पाहिजे. कारण खूप जुन्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन सुद्धा खूप लिमिटेड होतं. राईट टू प्रायव्हसीसाठी आता केस पुट्टस्वामी या केसचा आधार घेतला पाहिजे. त्याच्या आधीच्या केसेस जर तुम्ही साईट करायला लागलात ज्या की रिव्हर्स आणि ओव्हररूल झालेल्या आहेत तर त्या गुड लॉज नाहीयेत. ओके. दस प्रेसिडेंट परफॉर्म अ ड्युअल फंक्शन इन लीगल सिस्टीम. आता हे जे प्रेसिडेंटचं जे काही तत्व आहे, डॉक्ट्रीन आहे, ते काय परफॉर्म करतं, ड्युअल फंक्शन ऑफ लीगल सिस्टीम परफॉर्म करतं. जसं की एका बाजूला ते स्टॅबिलिटी, सर्टन्टी, युनिफॉर्मिटी देतं, फेअरनेस देतं, आणि दुसऱ्या बाजूला फ्लेक्झिबिलिटी आणि इनोव्हेशन थ्रू इंटरप्रिटेशन आणि ओव्हर रुलिंगला सुद्धा मान्य करतं. So in this way, the doctrine of precedent become both foundation of legal continuity and mechanism for progressive development of law. त्यामुळे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट दोन्ही अर्थाने अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं की एक स्टॅबिलिटी पण लागते. स्टॅबिलिटीतून पब्लिकचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, फेअरनेस मधून पब्लिकचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. या न्याय व्यवस्थेवर लोक विश्वास ठेवतात की हा अशा पद्धतीचे निर्णय न्यायालय देतं ते सतत जर ओव्हररूल्ड होणारे निर्णय असतील किंवा सतत बदलणारे निर्णय असतील तरी व्यवस्थेवरती विश्वास लोकांचा बसणार नाही. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, बदल सुद्धा महत्वाचा आहे. सोसायटी बदलणार तसं प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लॉ सुद्धा झाली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी या डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट मध्ये काय होतात, इन्क्लुडेड असलेले आपल्याला दिसून येतात. ओके. आता आपण डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट बघितलं, ज्याच्यामध्ये आपण स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल बघितलं. स्टेअर डिसायसिस एट नॉन क्वाइटा मुवेरे. म्हणजे काय, टू स्टँड बाय डिसिजन्स अँड डू नॉट डिस्टर्ब द अनडिस्टर्ब. टू स्टँड बाय डिसिजन्स अँड डू नॉट डिस्टर्ब द अनडिस्टर्ब. आता दिस डॉक्ट्रिन एन्श्युअर्स दॅट ज्युडिशियल डिसिजन्स आर नॉट मेड आर्बिट्ररीली but guided by established legal principles developed through earlier judgment. ओके. आर्टिकल 141 आपण बघितलं की सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स हे हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स वरती बाइंडिंग असतात, बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट काय काय देतं, तर सर्टन्टी, कन्सिस्टन्सी, युनिफॉर्मिटी आणि प्रेडिक्टॅबिलिटी देतं लीगल सिस्टीम मध्ये. ओके. ऍट द सेम टाइम पब्लिकचा कॉन्फिडन्स मेंटेन करतं. डॉक्ट्रिन रिजिड नाहीये. तिथे आपण 3 वेज बघितले होते, फॉलोविंग, डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हर रुलिंग. राईट. त्यानंतर इम्पॉर्टंट प्रेसिडेंट आपण बघितले, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. हे या केसमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन एस्टॅब्लिश झालेला आहे किंवा लॉ जो काही इथे इव्हॉल्व झालेला आपल्याला दिसतो, तर तो अनेक केसेसमध्ये, अनेक कॉन्स्टिट्युशनल केसेसमध्ये प्रेसिडेंट म्हणून साईट करत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आहे ज्याच्यामध्ये आर्टिकल 21चा जो काही स्कोप आहे तो एक्सपांड करण्यात आला आणि तो एक्सपांडेड स्कोप आता अनेक कॉन्स्टिट्युशनल केसेसमध्ये पुढे वापरला गेला. दिस इज व्हॉट प्रेसिडेंट सेड बाय मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यानंतर केस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, तिथे सुद्धा ओव्हररूल्ड झाले आधीचे डिसिजन. सो इथे आपल्याला प्रिन्सिपल समजतात, फॉलोविंग, डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हररुलिंग. तर प्रेसिडेंट काय देतं, तर स्टॅबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी दोन्ही देतं. एक क्विक रिव्हिजन आपण बघूयात की डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट काय आहे, मिनिंग काय आहे. कोर्ट फॉलो प्रिव्हियसली डिसाइडेड केसेस. यामध्ये कोर्ट काय करतं, आधी डिसाइड झालेले केसेस आहेत ते फॉलो करतं. सो सिंपल वर्ड मध्ये प्रेसिडेंट म्हणजे काय, आधीचे डिसिजन फॉलो करणं. टू स्टँड बाय डिसाइडेड केसेस. ओके. प्रिन्सिपल स्टेअर डिसायसिस एट नॉन क्वाइटा मुवेरे अशी पूर्ण फ्रेज आहे, लिगल फ्रेज आहे की स्टँड बाय डिसिजन्स अँड डू नॉट डिस्टर्ब द अनडिस्टर्ब. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे, आर्टिकल 141 आहे. सुप्रीम कोर्टचं बाइंडिंग, सुप्रीम कोर्ट एक बाइंडिंग प्रेसिडेंट सेट करतं ऑन हायकोर्ट अँड सबऑर्डिनेट कोर्ट. ओके. त्यानंतर
पर्पज काय आहे, सर्टन्टी, कन्सिस्टन्सी, प्रेडिक्टॅबिलिटी, त्यानंतर आपण फेअरनेस बघितलं, पब्लिक कॉन्फिडन्स मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे बघितलं. ओके, सो हा पर्पज आहे. टाइप्स काय आहेत, बाइंडिंग आहेत किंवा पर्सिव्हिसिव्ह प्रेसिडेंट आहेत. बाइंडिंग म्हणजे जी हेरार्की आपण समजून घेतली सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स मधली. पर्सिव्हिसिव्ह म्हणजे त्यांची व्हॅल्यू पर्सिव्हिसिव्ह आहे, जसं की दुसऱ्या हायकोर्टाने दिलेलं डिसिजन असेल, फॉरेन कोर्टाने दिलेला डिसिजन असेल किंवा सबऑर्डिनेट कोर्टचा एखादा एक्सलंट जजमेंट असेल जे वापरावंसं वाटतंय इतर कोर्ट्सना आणि जिथे बाइंडिंग प्रेसिडेंट अवेलेबल नाहीये तिथे पर्सिव्हिसिव्ह प्रेसिडेंट वापरलं जातं. त्यानंतर मेथड्स आहेत फॉलोइंग, डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हर रुलिंग. ऍडव्हान्टेजेस काय आहेत, स्टॅबिलिटी अँड युनिफॉर्मिटी इन लॉ, स्टॅबिलिटी प्रदान करतं, युनिफॉर्मिटी सुद्धा येते, पण ज्युडिशियल फ्रीडम सुद्धा इथे रिस्ट्रिक्ट होत असलेलं आपल्याला दिसून येतं बिकॉज ऑफ दिस डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट, की नवीन केसमध्ये नव्याने विचार कदाचित जजेस करणार नाहीत बऱ्याच वेळेला, त्यामुळे ज्युडिशियल फ्रीडम रिस्ट्रिक्ट होऊ शकतं. नेचर कसं आहे, फ्लेक्झिबल आहे, रिजिड नाहीये, जसं की फॉलोविंग बरोबर अजून 2 वेज आहेत, डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हर रुलिंग. त्यामुळे ते रिजिड न बनता कसं बनतं, फ्लेक्झिबल बनतं. की केसेस काय आहेत, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला आपण बघितली, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आपण बघितला आणि के एस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आपण बघितला. मेनका गांधी आणि के एस पुट्टस्वामीमध्ये आर्टिकल 21चं मिनिंग एक्सपांड झालं आणि राईट टू प्रायव्हसी, के एस पुट्टस्वामीमध्ये राईट टू प्रायव्हसी पार्ट झाला आर्टिकल 21चा आणि फंडामेंटल राईट म्हणून रेकॉग्निशन मिळालं. ओव्हर रुलिंग झालं के एस पुट्टस्वामीमध्ये. ओके, केशवानंद भारतीमध्ये एक प्रेसिडेंट सेट करण्यात आलं, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचं जे आता अनेक केसेसमध्ये पुढे वापरलं गेलेलं आपल्याला दिसत आहे. सो हे होतं डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट अँड कॉमन लॉ मॉडेल. कॉमन लॉ मॉडेल म्हणजे असं मॉडेल जे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंटवर बेस्ड आहे, जिथे प्रेसिडेंट हा प्रायमरी सोर्स ऑफ लॉ आहे. आधी दिलेले कोर्टाने दिलेले जे डिसिजन्स आहेत ते प्रायमरली कन्सिडर केले जातात ऍज अ सोर्स ऑफ लॉ. ओके, आता कॉमन लॉ वर्सेस कोडिफाईड लिगल सिस्टीम. काय आहे कॉमन लॉ आणि काय आहे कोडिफाईड लिगल सिस्टीम, आपण दोन्ही बघितलेलं आहे. आपण क्विक रिव्हिजनच करूया त्याची, की कॉमन लॉ सिस्टीम म्हणजे काय, जी प्रेसिडेंट वरती बेस्ड आहे, आणि कोडिफाईड लिगल सिस्टीम म्हणजे काय, सिव्हिल लॉ, जिथे कोडिफाईड लॉ आहे, such as those followed in countries like France and Germany, rely mainly on comprehensive written statutes, म्हणजे जे रिटन स्टॅट्यूट वरती बेस्ड असतं किंवा कोड्स वरती बेस्ड असतं, आणि लिमिटेड रिलायन्स म्हणजे खूप कमी प्रमाणात ते ज्युडिशियल डिसिजन्स वरती रिलाय असलेले आपल्याला दिसून येतात. आता कॉमन लॉ सिस्टीम मध्ये जजेसचा रोल महत्वाचा आहे आपण बघितलं. ओके, लॉज सिस्टमॅटिकली अरेंज इन रिटन कोड्स, जे सिव्हिल लॉ सिस्टीम आहे तिथे रिटन कोड्स मध्ये सिस्टमॅटिकली लॉ कोट केलेला असतो, लिहिलेला असतो. त्याचबरोबर जजेस प्रायमरीली अप्लाय दिस स्टॅट्यूट, आणि जजेस प्रायमरीली हे स्टॅट्यूट अप्लाय करत असलेले आपल्याला दिसून येतात, विदाउट सिग्निफिकंटली अल्टरिंग देम. This ensures clarity and certainty, but may sometimes lack flexibility in dealing with new situations. ओके, इथे क्लॅरिटी आणि सर्टन्टी आहे, पण समटाइम्स आपल्याला दिसतं की लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी आहे आणि नवीन सिच्युएशन्स मध्ये डील करताना ह्या कोड्स मध्ये एक फ्लेक्झिबिलिटी दिसून येत नाही, कारण खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले कोड आहेत, तयार केलेले कोड आहेत, तर त्याच्यामध्ये जजेस फक्त ऍप्लिकेशनचं काम करत असतात, जे कोडिफाईड लॉज आहेत त्याच. हे कुठे घडतं, सिव्हिल लॉ सिस्टीम मध्ये आपल्याला दिसून येतं. पण कॉमन लॉ सिस्टीम क्रिएटिव्हिटीवरती आणि केस लॉ वरती बेस्ड आहे, आणि कोडिफाईड सिस्टीम लेजिस्लेटिव्ह सुप्रीमसी आणि स्टॅट्युटरी इंटरप्रिटेशन वरती बेस्ड आहे. मॉडर्न लिगल सिस्टीम जी आहे, आता बघा याच्यामध्ये तिसरी लिगल सिस्टीम आपण म्हणू, मॉडर्न लिगल सिस्टीम मिक्स्ड अप्रोच वापरते. इंडियामध्ये सुद्धा हा मिक्स्ड अप्रोच दिसून येतो, वेअर बोथ स्टॅट्यूट अँड ज्युडिशियल डिसिजन्स प्ले इम्पॉर्टंट रोल. इंडिया इटसेल्फ फॉलोज सच हायब्रिड सिस्टीम. इंडिया अशाच पद्धतीची हायब्रिड सिस्टीम फॉलो करते, वेअर कोडिफाईड लॉ एक्झिस्ट अलॉंगसाइड अ स्ट्रॉंग ट्रॅडिशन ऑफ ज्युडिशियल प्रेसिडेंट. Thus, both systems have their own advantages, with common law promoting adaptability and codified law ensuring clarity and structure. त्यामुळे दोन्ही सिस्टीमचे आपले आपले प्रोज अँड कॉन्स असलेले आपल्याला दिसून येतात, पण मॉडर्न लिगल सिस्टीम ज्या आहेत ते मिक्स्ड अप्रोच वापरतात, कोडिफाईड पण करतात लॉजला आणि त्याचबरोबर प्रेसिडेंटला सुद्धा इम्पॉर्टन्स देत असलेले आपल्याला दिसून येतात. बघा, कॉमन लॉ सिस्टीमचं ओरिजिन इंग्लंडमध्ये झालं आणि कोडिफाईड लिगल सिस्टीमचं ओरिजिन किंवा सिव्हिल लॉ सिस्टीमचं ओरिजिन युरोपमध्ये झालं, स्पेसिफिकली फ्रान्स आणि जर्मनीमध्ये झालं. मेन सोर्स असतो कॉमन लॉ सिस्टीम मध्ये ज्युडिशियल डिसिजन किंवा केस लॉज, कोडिफाईड सिस्टीम मध्ये रिटन स्टॅट्यूट्स आणि कोड हा मेन सोर्स असतो.
रोल ऑफ जजेस ऍक्टिव्ह असतो कॉमन लॉ सिस्टीम मध्ये, क्रिएटिव्ह असतो. वेअर ॲज कोडिफाईड सिस्टीम मध्ये रोल ऑफ जजेस अत्यंत लिमिटेड आणि इंटरप्रिटेटिव्ह रोल असतो. इम्पॉर्टन्स ऑफ प्रेसिडेंट काय आहे? व्हेरी हाय आहे कॉमन लॉ सिस्टीम मध्ये, कारण बघा जजेसने डिसाईड केलेले जे काही डिसिजन्स आहेत, दिलेले जे काही निर्णय आहेत, तेच पुढे वापरले जाणार आहेत ऍज अ सोर्स ऑफ लॉ. त्यामुळे व्हेरी हाय बाइंडिंग आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्रेसिडेंट. आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये लिमिटेड आणि परस्युएसिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो इम्पॉर्टन्स ऑफ प्रेसिडेंट. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी हाय आहे, इव्हॉल्व्स विथ केसेस, जसं फॉलोइंगचं प्रिन्सिपल आहे तसं डिस्टिंग्विशिंग आणि ओव्हररुलिंग पण आहे. वेअर ॲज सिव्हिल लॉ सिस्टीम मध्ये, सिव्हिल लॉ मॉडेलमध्ये लेस फ्लेक्झिबिलिटी असलेली आपल्याला दिसून येते, कारण ऑलरेडी कोड तयार केलेले आहेत आणि तेच वापरले जातात. सर्टन्टी ओके, मॉडरेट असते सर्टन्टी, की कदाचित काही वेळ ओव्हररुलिंगचं प्रिन्सिपल येऊ शकतं, वापरू शकतात कोर्ट आणि आधीचं जजमेंट ओव्हररूल करून नवीन लिगल प्रिन्सिपल सेट करू शकतात. त्यामुळे सर्टन्टी थोडी मॉडरेट दिसते, पण सिव्हिल लॉ सिस्टीम मध्ये ती हाय आहे. सर्टन्टी अत्यंत असते, कारण कोडिफिकेशन आहे, ऑलरेडी माहितीये की या केसमध्ये अशा पद्धतीने निर्णय दिला जाणार आहे. जजेसचं काम आहे फक्त तो कोड वाचून त्याचा अर्थ लावून त्यानुसार काम करणं. ओके. नेचर ऑफ लॉ अनरिटन असतं, डेव्हलप थ्रू केसेस. आपल्याला माहितीये इंग्लंडमध्ये सुद्धा अनरिटन आहे, जजमेंट लॉ वरती बेस्ड आहे ओव्हरऑल सिस्टीम. आणि इथे मात्र कोडिफाईड लिगल सिस्टीम मध्ये मात्र सिस्टमॅटिकली रिटर्न आणि कोडिफाईड असं नेचर ऑफ लॉ असलेलं आपल्याला दिसून येतं. इंडिया आणि युके हे कॉमन लॉ मॉडेलचं एक्झाम्पल आहे. इंडियामध्ये आता मिक्स लिगल मॉडेल वापरलं जाते मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर फ्रान्स आणि जर्मनी आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? अडॅप्टेबिलिटी, ग्रोथ ऑफ लॉ. आणि इकडे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सिव्हिल लॉ मॉडेलमध्ये क्लॅरिटी असते आणि सिम्प्लिसिटी असते. लिमिटेशन काय आहेत? तर बघा, जिथे कॉमन लॉ सिस्टीम आहे, जजेस डिसाईड करणार आहे, तिथे कॉम्प्लेक्सिटी असणार, थोडा डिपेंडन्स असणार केसेसवरती, की आधी झालेल्या केसेस असणं गरजेचं आहे. पण इथे मात्र रिजिडिटी आपल्याला दिसून येते. सो हे होतं कॉमन लॉ मॉडेल आणि सिव्हिल लॉ मॉडेल. कॉमन लॉ मॉडेल जे इंग्लंडमध्ये फॉलो होतं, इंडियामध्ये फॉलो होतं. सिव्हिल लॉ मॉडेल जे फ्रान्स आणि जर्मनीचं आहे, युरोप मधलं आहे बेसिकली. आणि हे दोन्ही जे काही लॉ मॉडेल आहेत, तर त्यामध्ये कॉमन लॉ मॉडेलमध्ये जजेस किंवा ज्युडिशियल डिसिजन्स प्रायमरी सोर्स ऑफ लॉ असतो, आणि आपल्या सिव्हिल लॉ मॉडेलमध्ये किंवा कोडिफाईड लॉ मॉडेलमध्ये जे कोड्स आहेत, स्टॅट्यूट्स आहेत, ते प्रायमरी सोर्स ऑफ लॉ असतात. सो सोर्स ऑफ लॉचा जो काही डिफरन्स आहे त्याच्यावरती या दोन लिगल सिस्टीम बेस्ड असलेल्या आपल्याला दिसून येतात. आय होप की कॉमन लॉ मॉडेल अँड रोल ऑफ प्रेसिडेंट हा पॉइंट तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ बघूयात. आपल्या सिलेबस मधला पहिल्या मॉड्यूल मधला हा पुढचा पॉइंट आहे, लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ. ठीक आहे. आतापर्यंत क्लिअर असेल आय होप. आतासाठी आपण इथेच थांबूयात. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ.